नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण इमोशनल ईटिंगबद्दल बोललो होतो. त्याचाच हा पुढचा भाग आहे असं समजूया. अन्नाशी असलेलं आपलं नातं हे फक्त भरणपोषण किंवा पोट भरणं एवढंच नसतं, तर मानसिक आणि भावनिक डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा अन्नाचा खूप मोठा वाटा असतो. काही पदार्थ आपल्याला खूप आवडतात, काही पदार्थ आपल्याला अजिबात आवडत नाहीत, काही पदार्थांची आपल्याला ॲलर्जी असते. काही माणसं अन्नावर खूप मनापासून प्रेम करतात आणि खायला खिलवायला त्यांना आवडतं. त्यांचे नातेसंबंधसुद्धा खाण्यावरती अवलंबून असतात. तर काही माणसांना खाण्याचा तिटकारासुद्धा असू शकतो. अशा वेगवेगळ्या शेड्स आपल्या अन्नाबरोबर असलेलं आपलं नातं इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामध्ये. तर हे कुठून सुरू होतं आणि त्याचा आपल्यावरती काय परिणाम होतो हे आपण थोडक्यात पाहूया. आत्तापर्यंत माझ्या अनुभवाला आलेली आणि मला माहीत असलेली ही माहिती थोडक्यात तुमच्याबरोबर ह्या व्हिडिओमध्ये मला शेअर करावीशी वाटली. कुठलीही घटना जेव्हा घडते तेव्हा आपले सगळे सेन्सेस म्हणजे रंग, स्पर्श, गंध, चव हे सगळे सेन्सेस कार्यरत असतात आणि त्याचा एक समग्र अनुभव घेत असतात. हा अनुभव आपल्या मेंदूमध्ये ॲज अ मेमरी म्हणून रेकॉर्ड होतोच, पण तो आपल्या अगदी सेल्युलर लेवलमध्ये सुद्धा जाऊन बसतो. तिथेही तो रेकॉर्ड होत असतो. जेव्हा हा अनुभव खूप पेनफुल असतो तेव्हा सिमिलर इम्पल्स किंवा सिमिलर ह्याच्यातली कुठलीही गोष्ट जेव्हा पुन्हा समोर येते तेव्हा आपलं शरीर आणि आपलं मन तो अनुभव रेजिस्ट करतं. आणि तो जर चांगला असेल तर आपलं मन आणि शरीर तो अनुभव पुन्हा पुन्हा घ्यायला धजावतं किंवा पुढे जातं. ते हवं असं वाटू लागतं. आता उदाहरण देते. एखादं बाळ आहे जे झोपलं आहे शांतपणे आणि घरामध्ये मोठं भांडण झालं आणि त्या बाळाला त्या आवाजाने दचकून जाग आली. वातावरण खूप दूषित झालेलं आहे, घरातलं मोठी माणसं भांडत आहेत. ॲट द सेम टाईम बाहेर पाऊस पडतो आहे. घरामध्ये गॅसवर काहीतरी एखादा अन्नपदार्थ शिजतो आहे आणि त्याचा वास संपूर्ण घरामध्ये दरवळलेला आहे. पण बाळासाठी हा संपूर्ण अनुभव तो जे शोषून घेतो आहे तो फार पेनफुल आहे. आता शक्यता अशी आहे की हे बाळ मोठं झाल्यानंतर त्याला ही घटना आठवणार नाही, परंतु त्या पदार्थाच्या वासाने तो पुढेसुद्धा अस्वस्थ होत राहील, ट्रिगर होत राहील. त्याला कदाचित ह्याचा काहीही संबंध जाणवणार नाही. हा पदार्थ एक आवड निवड ह्या बाबतीमध्ये त्याच्या नावडीच्या पदार्थांच्या लिस्टमध्ये जाऊन बसेल. पण कुठलाही अनुभव हा असा सूक्ष्म पातळीवरती काम करत असतो आणि होलिस्टिकली काम करत असतो. आपलं अन्नाशी नातं हे वेगवेगळ्या टप्प्यांवर अशाच पद्धतीने डेव्हलप होतं. त्याच्याकडे जर आपण डोळस प्रकारे पाहिलं तर आपल्याला आपलेच अनेक वेगवेगळे पैलू स्वतःलाच उलगडून बघता येतात. तर अन्नाशी पहिली ओळख आपली कोणावर कशी होते तर आपल्या आईच्या दुधापासून होते. मग हा अनुभव कसा होता? आई समरसून दूध पाजत होती का? बाळासाठी दूध पिताना आणि आईसाठी दूध पाजताना खूप स्ट्रगल होत होतं का? आईचं लक्ष किंवा आई इमोशनली पूर्णपणे बाळाला अवेलेबल होती का? की ती खूप स्ट्रेसमध्ये होती, कौटुंबिक टेन्शन, फायनान्शियल टेन्शन्समध्ये होती, इतर व्यवधानात होती, स्वतःच्या हेल्थ प्रॉब्लेम्समध्ये होती. त्याच्यामुळे ती एक मेकॅनिकल ॲक्ट होऊन गेली. काय होता तो अनुभव? ह्याच्यावरती बाळाचं अन्नाशी असलेलं इक्वेशन आणि तसंच पुढे जाऊन त्याची मानसिक जडणघडण ह्या दोन्ही गोष्टी अवलंबून असतात. त्याला सेफ वाटत होतं का? की त्याला जेव्हा भूक लागली तेव्हा आई अवेलेबल नव्हती? कारण बाळासाठी गर्भातून बाहेर आल्यानंतर आईच्या छातीशी असणं, तिची हृदयाची धडधड ऐकत आणि तिचा चेहरा बघत, ओळखत दूध पिणं ही सगळ्यात जवळची एक सेफ प्रक्रिया असते. आणि जेव्हा ती सेफ्टी, ते प्रेम, ते अटेन्शन त्याला मिळत नाही त्यावेळेला अन्नाशी असलेलं सुद्धा त्याचं इक्वेशन बिघडू शकतं आणि त्याची मानसिक आणि भावनिक जडणघडणसुद्धा त्याच्यामुळे बदलू शकते. पुढे जाऊन बाळाला जेव्हा वरचं अन्न सुरू केलं जातं तेव्हा त्याला ते बळे खाऊ घातलं जातं आहे का? त्याला भूक लागल्यानंतर खायला देत आहे की त्याच्या आधीच त्याच्या तोंडात कोंबलं जातं आहे? त्याला कार्टून दाखवत, टी व्ही दाखवत, मोबाईल दाखवत खायला घातलं जातं आहे
की त्याला प्रत्येक पदार्थाची, त्याच्या चवीशी, टेक्स्चरशी त्याची ओळख करून देत देत त्याची अन्नाशी तुम्ही ओळख करून देता अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरती. की एकाच विशिष्ट प्रकारचे पदार्थ तो खात नाही, त्याला आवडत नाही म्हणून खायला घातले जात आहेत. ह्या सगळ्यावरती त्याचं अन्नाशी असलेलं नातं, त्याच्या आवडीनिवडी आणि म्हणून त्याचा पुढे जाऊन होणारा हेल्थवरचा परिणाम हे सगळी चेन ही अवलंबून असणार आहे. ह्याला अजून एक दुसरा पैलू आहे. आपल्याकडे खायला घालणं ही एक प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. रादर खूप वेळेला आपलं प्रेम प्रूव्ह करण्याची सुद्धा मानसिकता आहे आणि त्याच्यातून सुद्धा बरेच परिणाम घडत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे खूप वेळा आपले फिअर्स, शेम, पेनफुल इमोशन्स, ढासळणारा आत्मविश्वास, सतत होणारी टीका, बाहेरचे स्ट्रेसेस, टेन्शन्स ह्या गोष्टींना नंब करण्यासाठी सुद्धा पटकन अन्नाचा आधार घेतला जातो. अन्नाचा साधन म्हणून वापर केला जातो, रादर एस्केप म्हणून वापर केला जातो. सो ह्या भावनांकडे बघणं जेव्हा खूप पेनफुल असतं तेव्हा ते अवॉइड करून क्विक सोल्युशन म्हणून आवडीचं अन्नपदार्थ खाणं किंवा जंक खाणं, बिंज ईटिंग करणं, ज्याच्यातनं तुम्हाला हार्मोनली एक सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि थोडासा एक फील गुड फॅक्टर निर्माण होतो. तर ह्यासाठी सुद्धा अन्नाचा आधार घेतला जातो, एस्केप म्हणून त्याचा वापर केला जातो. हे जेव्हा वारंवार घडतं तेव्हा मग बिंज ईटिंग डिसऑर्डर, इतर ईटिंग डिसऑर्डर्स सेट व्हायला लागतात आपल्यामध्ये किंवा खूप जंक खाल्ल्यामुळे हेल्थवरती पुढे जाऊन त्याचे खूप दुष्परिणाम व्हायला लागतात. त्याच्यामुळे अन्नग्रहण हा एक समग्र अनुभव आहे. म्हणूनच आपल्या संस्कृतीत ह्या गोष्टीला अन्न हे फक्त भरणपोषण किंवा पोट भरण्याचं साधन म्हणून पाहिलं गेलेलं नाही, तर त्याला पूर्ण ब्रह्म म्हटलं गेलेलं आहे. म्हणूनच जेवढ्या माइंडफुली खाल्लं जाईल आणि जेवढ्या माइंडफुली खिलवलं जाईल तेवढंच हे अन्न तुम्हाला एक कंप्लीट किंवा होलिस्टिक न्यूट्रिशन देऊ शकेल. नुसतं शारीरिक पातळीवरती नाही तर मानसिक, इमोशनल आणि आत्मिक पातळीवरती सुद्धा ते एक खूप महत्त्वाचं कार्य करेल. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ त्यातलं कंटेंट आवडलं असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर करा आणि पुन्हा एखाद्या अशाच नवीन इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन तुमच्या भेटीला येईन काही दिवसातच. नमस्कार.